श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. नवरात्रीमध्ये उपवास नाही केले तरी चालतील, पण ह्या 9 देवीची कथा ऐकल्याने देवी लक्ष्मी माता तुमच्या समोर साक्षात प्रकट होऊन तुम्हाला आशीर्वाद देईल. असं म्हणतात की ही पौराणिक कथा श्रवण केल्याशिवाय नवरात्रीतील उपवास सफल होत नाही. ही कथा फक्त शेवटपर्यंत ऐकल्याने मनोइच्छित मनोकामना पूर्ण होते. जे भक्त ही कथा खऱ्या श्रद्धेने ऐकतात, माता लक्ष्मी त्यांची झोळी आनंदाने भरते. आणि ही कथा शेवटपर्यंत तुम्ही ऐकलीच पाहिजे. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. दुर्गेचे पहिले रूप शैलपुत्री ह्या नावाने ओळखले जाते. ही 9 दुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला शैलपुत्री असे नाव पडले आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तिची पूजा आणि आराधना केली जाते. ह्या पहिल्याच दिवशी पूजेत संत महंत आपल्या मनाला मूलाधार चक्रांत स्थिर करतात. या दिवसापासून त्यांचा योग साधनेला सुरुवात होते. या दुर्गेच्या उजव्या हाताला त्रिशूळ आणि डाव्या हाताला कमळाचे फूल आहे. आपल्या पूर्वजन्मात तिने प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता. त्यावेळी तिचे नाव सती असे होते. तिचा विवाह शंकराशी झाला होता. एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला. या यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवतांना निमंत्रित केले होते, परंतु त्याने शंकराला निमंत्रित केले नव्हते. आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याने समजल्यावर सतीला तिथे जाण्याची तीव्र इच्छा झाली. तिने आपली इच्छा शंकराजवळ प्रकट केली. तेव्हा शंकराने तिला सांगितले की प्रजापती दक्ष काही कारणावास्तव माझ्यावर नाराज आहेत. त्याने सर्व देवदेवतांना यज्ञासाठी बोलवले आहे, परंतु मला मुद्दाम यज्ञाचे निमंत्रण दिले नाही. अशा परिस्थितीत तू तिथे जाणे मला योग्य वाटत नाही. शंकराने समजावून सांगितले, तरीही तिचे समाधान झाले नाही. वडिलांचा यज्ञ पाहणे असेच आपली आई आणि बहिणींना भेटण्यासाठीचे तिचे मन व्याकुळ झाले होते. तिचा आग्रह पाहून शंकराने तिला यज्ञासाठी जाण्याची परवानगी दिली. सती वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचे स्वागत केले नाही. तिला कुणीही आदराची वागणूक दिली नाही. आई आणि बहिणींनी देखील तिला गळाभेट दिली नाही. सर्वजण तिच्याकडे पाहून तोंड फिरवत होते. नातेवाईकांची ही वागणूक पाहून तिला अत्यंत राग आला. तिथे शंकराच्या प्रती तिरस्काराची भावना असल्याने तिला दिसून आले. दक्षाने शंकराविषयी काही अपमानकारक शब्दही वापरले होते. हे सर्व पाहून ती रागाने संतप्त झाली आणि शंकराने सांगितले तेच योग्य होते असे तिला वाटले. आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे याची जाणीव होऊन नवऱ्याचा अपमान सहन न झाल्याने तिने स्वतःला यज्ञअग्नीत जाळून घेतले. याची माहिती शंकराला मिळाल्यावरच त्याने लगेच आपल्या गणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उद्ध्वस्त केला. सतीने पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला. यावेळी ती शैलपुत्री ह्या नावाने प्रसिद्ध झाली. पार्वती हेमवंती हे तिचेच नाव होते. शैलपुत्री देवीचा विवाह देखील शंकराशीच झाला होता. पूर्वजन्माप्रमाणे ह्या जन्मही ती शंकराची अर्धांगिनी बनली. म्हणून 9 दुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व आणि शक्ती अनंत आहे. ब्रह्मचारिणी मातेची कथा तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओत दिली आहे. मी ती लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही ती कथा ऐकू शकता. धन्यवाद. माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.